काल पांडुरंग सुतार, गणेश कनाटे आणि प्रभाताई गणोरकर यांच्या कविता मी वाचल्या तिघांच्या. आज सकाळी उठल्यावर विचार करत होतो की हाताशी 3च पुस्तकं होती, पण मग आठवलं मला की आपल्याकडे टॅब आहे आणि त्याच्यामध्ये काही कविता संग्रह मेलमध्ये सेव्ह आहेत, ड्राईव्हला सेव्ह आहेत. थोडा विचार करत होतो. फार तसा मी अस्वस्थ होत नाही फारसा, आणि आजही नाही आहे. अस्वस्थ नाहीच आहे, पण झपाट्याने काय स्खलन झालेल्या किंवा अधपतित होत चाललेल्या किंवा बिघडत चाललेल्या भवतालात काय वाचावं आपण, तर मला वाचाभंग आणि रूपांतर या 2 संग्रहांची, वसंत आबाजी डहाके सरांच्या, ज्याचं लवकरच पुनर्मुद्रण होते आहे, त्यातल्या काही कविता वाचाव्यात असं वाटलं. म्हणजे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कधी नव्हे ती बिघडलेली आहे बाहेर. अशा वेळी आपल्या हाती काय, ग्रेसच्या ज्या ओळी आहेत, संन्याशाच्या घरात बेसर सापडली तर काय भले, आपण आपुल्या कानामध्ये टोचून घ्यावी गवत फुले. तर आपण कविता वाचाव्यात. आपण दुसरं काय करू शकणार आहे. तर वाचाभंगमधल्या ती फाईल मी उघडून बसलो आहे. परिशिष्ट आहे या संग्रहाला, ते शेवटी वाचतो, पण जशा दिसतील, ज्या समोर येतील त्या काही कविता, आणि जमलं तर रूपांतरमधल्या काही कविता ह्या ऐका वसंत आबाजी डहाके सरांच्या. वाचाभंगमधली पहिलीच कविता आहे, स्मृतिभ्रंशाच्या काळात. मी काय, गरीब बिचारा मध्यमवर्गीय माणूस, बुद्धिजीवी वगैरे विशेषणांना काही अर्थ नाही. कुणाच्या तरी हाताखाली काम करणारा, अंकित शरण, हार स्वीकारलेला, उपजीविकेच्या साधनापुरतं माझं अस्तित्व, नेहमीच उगामुगा, साधी राहणी व उच्च विचारसरणी वगैरे. आता माझ्यासमोर दिसतंय की एक छोटंसं मांजरीचं पिल्लू अत्यंत भयानं इकडे तिकडे पळतंय. त्याच्या मागे लागलेली आहेत 2-3 खुनशी कुत्री. मी काय करू. जनता, सत्ता असे किडे माझ्या डोक्यात वळवळत आहेत. मला कोणी कोणताही आदेश दिलेला नाही. ते पिल्लू थकतं, धापा टाकतं, पळणं थांबवून उगमुग बसून राहतं. त्याच्या इवल्या आयुष्यातल्या सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे, रात्रीचे, उन्हाळ्याचे, पावसाळ्याचे, हिवाळ्याचे तीक्ष्ण दात त्याच्या इवल्या शरीरात खुपसले जातात. मी बऱ्याच विचारांनंतर उठतो, खड्डा खणतो, त्याला पुरतो, मी मलाच पुरतो स्मृतिभ्रंशाच्या या काळात. थोडा शोधायला वेळ लागेल, पण वाचतो आज. ऐका वाचाभंगमधल्या, रूपांतरमधल्याही. विचार, पुढची कविता. कशाचाही विचार करायचा नाही. नीटनेटकी वाक्य रचणे, योग्य विराम चिन्हे देणे. करायचा विचार नाही. मुले बाळे, गुरेढोरे, घरेदारे. विचार कशाचाही नाही. नाही विचार करायचा.
जुळते घेणे, जमवून घेणे, निसटणे, पळून जाणे, कशाचाही नाही करायचा विचार, विचार करणे, दुसऱ्याच्या भावनांचा विचार करणे, विचारात घेणे, नाही करायचा विचार कशाचाही, करायचा विचार कशाचाही नाही. हत्या होणे, आत्महत्या होणे, आग लावणे, स्फोट घडवणे, बंदूक झाडणे, कशाचाही नाही, विचार करायचा. भीती वाटणे, दहशत वाटणे, संपल्यासारखे वाटणे, कशाचाही विचार करायचा नाही, कशाचाही, कशाचाही. हा, काल भला मोठा साप दिसला, भर रहदारीच्या रस्त्यात दिसला, भर रहदारीच्या सेनापती बापट रोडवर, बालभारतीच्या गेटजवळ, फुटपाथवर फणा काढलेला. ते प्रतीक होतं का असं आता मला जाणवायला लागलं. नाही तर एवढ्या भरदारीच्या रस्त्यात त्या ड्रेनेजमधून आला होता अर्थात, पण का त्याला वर यावं वाटलं आणि का तो रस्ता ओलांडू पाहत होता, सगळं अतर्क्य आहे. ऑटो थांबला आणि समोर फणा काढलेला नाग. ते आधी तर मला प्लॅस्टिकचं खेळणं वाटलं की गमतीने कोणीतरी भिववून देण्यासाठी वगैरे ठेवलं का, पण मग ते खेळणं नाही हे लक्षात आलं. सुदैवाने तोही वाचला म्हणा बिचारा. तर एक बाजूने एक ऑटो आला आणि बस गेलाच होता जवळजवळ त्याच्यावरून. ते काय तो आतमध्ये ते 3 चाकामुळे ते जमलं. तो त्यात एक चाक पुढे निघून गेलं आणि मागचे 2 त्याच्यावरून जाण्यापूर्वीच आतमध्ये पूर्ण ऑटो खाली आलेला. पण त्यांनी शिताफीने स्वतःला अंग वळवून मग मागे वळून मग पुन्हा ड्रेनेजमध्ये जाण्याचं ते साधलं त्या सर्पाला. ही एक कविता समोर आहे वसंताबाजी डहाकेंची, एकटेपणाच्या सर्पाचा. दया, कृपा, क्षमा असले शब्द उच्चारतच नाही, जीभ तोतरी होते. काढून घे माझ्यातले जे जे आणि उकिरड्यावर फेकून दे. माणसाळवून टाक, खच्ची कर, मूळ स्वभाव बदलत नाही, झाडात मोठा आवाज करणाऱ्या अशा एखाद्या कीटकाचा. उन्मादाचा क्षण गेला की जो मालवून जातो, झाडाखाली पडलेला असतो सगळ्या आवाजांचा खच. प्यायलोय मी तुझ्यातले विषारी पाणी तुझीच ओंजळ करून, मेंदूत एक ओसाडी पसरली आहे गेलेल्या अस्वस्थ दिवसांसारखी. एकमेकात गुंफून जखडूनही एकटे असतो आपण. पाण्यात राख मिसळावी तसे होत नाही. एकटेपणाच्या सर्पाचा वेढा, एकटेपणाच्या सर्पाचा वेढा असतो आपल्या सगळ्या असण्याला. कर्कवृत्त या शीर्षकाची तुलसी परबसाठी अशी एक कविता आहे. काळाचा गाळ. पुढे कधी काळी चांगले दिवस येतील असे म्हणत हा म्हातारा गाळणीतून काळ गाळत बसलेला आहे. गाळणीत वर आलेला सगळा आयुष्यभराचा गाळ बाजूला टाकून त्याची एक टेकडी झाली आहे. डोंगर होईपर्यंत वाट पाहीन म्हणतो चिवट म्हातारा. गाळता गाळता समजा तो थांबला आणि वैद्यकीय अभ्यासासाठी त्याच्या कलेवराचे विच्छेदन केले तर त्याच्यातून काळाचा गाळ निघेल की त्याचे वाट पाहणे निघेल. काळाच्या गाळात आणि वाट पाहण्यात विच्छेदकांना रस असेल की एक म्हातारा होता, वृद्धापकाळाने त्याचे निधन झाले, एवढेच असेल.
आणि आता एक मनोगत म्हणून परिशिष्ट जे आहे वसंताबाजी डहाकेंचं, ते या कविता तर अर्थात किती वाचल्या तर कमीच आहे. दंश नावाची एक कविता समोर आहे. गेलेल्या दिवसावर खूण केली की तो दिवस संपतो. डायरीत त्या दिवसाविषयी लिहून टाकलं की तो परत येत नाही, तो मरतो. सापाला मारून जाळून टाकलं की तो आपल्या मागावर येत नाही असं म्हणतात. तसंच पण गेलेला दिवस पुढल्या दिवशी फणा काढून उभाच असतो. त्याच्या मागे गेलेले दिवस फणे काढून उभे असतातच. सगळ्यांचेच फुतकार ऐकू येत असतात. त्यांच्या मागे आणखीही गेलेले दिवस फुतकार टाकत असतात. रोजच्या दिवसानं दंश केल्यावरही मी जिवंतच असतो. मेंदूत विष चढल्यासारखं फुतकारत असतो. आता इतक्या दिवसांचे वसवसलेले दात केव्हा तरी माझ्या मांड्यात, पोटात, छातीत, मस्तकात खुपसले जातील, तेव्हा मी सुटेन की सगळे कालकूट डोक्यात घेऊन तुला एकदाच आणि शेवटचा दंश करेन, मला माहीत नाही. ह्या सरांच्या काही कविता होत्या आणि वाचाभंग तुम्ही वाचलं नसेल तर नवी आवृत्ती येते आहे, त्यावेळी आवर्जून वाचा. कविता लिहितो म्हणून मी आहे या शीर्षकाचं परिशिष्ट आहे वाचाभंगाला शेवटी. 1960च्या आसपास माझ्या कविता नियतकालिकातून येऊ लागल्या होत्या, परंतु सत्यकथेच्या मे 1966च्या अंकात प्रकाशित झालेल्या योगभ्रष्ट या दीर्घ कवितेने माझी खरी ओळख झाली. इथे एक व्यक्तिगत माहिती मी सहज सांगतो. मे 1966च्या अंकात प्रकाशित झाली योगभ्रष्ट आणि एप्रिल 1966 मध्ये मी जन्माला आलो. 66मुळे हे रिकलेक्ट झालं मला. ती मला झाली तशी माझ्या समकालीन वाचकांना, कवींना झाली. योगभ्रष्ट हे माझे पहिले अधिकृत स्वरूपाचे कवितात्म विधान होते. 1964 साली मी MA परीक्षा देऊन घरी आलो आणि ती कविता लिहू लागलो. त्यावेळचा माझा, आमच्या पिढीचा जो कल्लोळ होता तो त्या कवितेच्या रूपाने व्यक्त झाला. स्वतःचे जगणे, वाचन आणि अवतीभोवती घडत असलेल्या घटना यांचे एक रसायन त्या कवितेतून व्यक्त झाले. ही कविता मी कित्येक दिवस लिहित होतो. एक प्रकारे ती त्यावेळची माझी तारखा नसलेली रोजनिशी होती. उद्ध्वस्त मनस्थितीत गावी परतलो, कशातच मन लागत नाही. अंतरात सगळा वणवा पेटलेला, अंतर्बाह्य उन्हाळा, छातीच्या मध्यातून अंगभर ज्वाळा. योगभ्रष्टाच्या या सुरुवातीच्या ओळीतून त्यावेळची माझी मानसिक अवस्था लक्षात येते. मी असे मानतो की कवीची शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रस्फुरणे त्याच्या कवितेतून उमटत असतात. ती वैयक्तिक असतात, तशीच सामाजिकही असतात. आपण समाजात असतो, त्यामुळे कोणतीही वैयक्तिक घटना सामाजिक होते, या उलटही घडते. त्यामुळे मराठी समीक्षेत व्यक्तिगत जाणीव आणि सामाजिक जाणीव असे जे वर्गीकरण केले जाते ते मला मुळीच मान्य नाही. शिवाय साहित्यात व्यक्त झालेला कोणताही अनुभव, अगदी तो खूपच खाजगी असला तरी अंतिमतः सामाजिक होतो. समाजाने निर्माण केलेली भाषा आपण स्वीकारलेली असते.
तिच्यासोबतच आणि तिच्यामधूनच अनेक गोष्टी आपल्यापर्यंत चालत आलेल्या असतात. असे असूनही व्यक्ती अतार्किक वागू शकतात. विचारांच्या, वर्तनांच्या तोपर्यंतच्या नमुन्यांच्या बाहेर जाऊ शकतात. कवी देखील भाषेच्या आणि कवितेच्या रूपबंधाच्या बाबतीत अशीच काही घडामोड करत असतात. ही घडामोड नेहमीच कवितेला समृद्ध करणारी असते असे नाही. प्रचलित विचाराच्या पलीकडे जाणारा विचार अभ्यासातून, परिश्रमातून, निधिध्यासातून आलेला असतो. अनावर, आवेगी, प्रचंड उद्रेकी चित्रे काढणाऱ्या जॅक्सन पोलॉकच्या डोक्यात विचार आणि मनात भावना होत्याच. मी कविता लिहितो म्हणजे नेमके काय करतो याचे उत्तर वर आलेलेच आहे. मी माझ्या विचारांना, भावावस्थांना व्यक्त करतो. व्यक्त करणे, होणे ही माझी गरज असते. कधीकधी मला भाषेशी खेळावे वाटते. अर्थात भाषा निरंग, निर्विकार नसल्यामुळे तिच्यातून माझ्या मनोवस्था व्यक्त होतातच. योगभ्रष्ट या संग्रहातीलच एक छोटी कविता देतो. कमळे फुलली, काळी कमळे फुलली, घोडा पळाला, काळा घोडा पळाला. 4 घोडे रथाला जोडले, 4 काळे घोडे काळ्या रथाला जोडले. मी 1000 कमळे देवाला वाहिली, मी 1000 काळी कमळे काळ्या देवाला वाहिली. दिवस मावळला, काळा दिवस मावळला. मुळात ही व्याकरणाच्या पुस्तकातली वाक्य आहेत. मी काय केले? काळी, काळा, काळे, काळ्या ही विशेषणे जोडून पुन्हा ती वाक्य लिहिली. अर्थात ही नुसती भाषा क्रीडा राहिली नाही. शेवटच्या ओळीतले प्रश्नचिन्हही अर्थपूर्ण झाले. एखादी कविता लिहून पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो, तर एखादी कविता झरकन लिहून होते. नंतर तिच्यात काही बदल करावा असेही वाटत नाही. पूर्वी टंकलेखन यंत्रासमोर आणि नंतर संगणकासमोर बसून मी तात्काळ कविता लिहिलेल्या आहेत. डोक्यात काहीतरी चाललेलेच असते, ते कागदावर उतरण्यासाठी थांबलेले असते. पाखरांचा थवा हलकेच उतरावा तसे हे होते, की कुणीतरी गोळीबार केल्यामुळे पटापट पाखरे खाली कोसळावीत तसे होते, हे मला सांगता येत नाही. तरी देखील आपण कविता का लिहितो याचे नेमके उत्तर देता येत नाही. गायकाला गावेसे वाटते, चित्रकाराला चित्र काढावेसे वाटते, तसे कवीचे होत असेल, पण हे काही खरे नाही. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ निसर्ग मला सुंदर वाटतो. झाडे, फुले, पाने, नद्या, डोंगर, पाऊस, बर्फाच्छादित शिखरे, सुंदर दृश्य पाहताना मलाही आनंद होतो. परंतु बालकवींप्रमाणे किंवा महानुरांप्रमाणे मी निसर्ग कविता लिहिलेली नाही. जी काही थोडीफार सृष्टी माझ्या कवितेत आलेली आहे ती खिन्न, व्याकुळ किंवा हिंस्र अमानुष अशी आहे. या सृष्टीत दगडी गुलाब आहेत, पिकलेल्या केसांचा घोगरा सूर्य आहे, ठरीव बाराखडीत उकणारी पाखरे आहेत, जंगली बैलासारखा चंद्र आहे, समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा आहे. यात निसर्ग सौंदर्याचा प्रत्यय नाही, परंतु कलासृष्टीत अशा प्रतिमा येत असतात. व्हिन्सेंट व्हॅन गॉगची पिळवटलेली झाडे कोसळून खाली पडेल असे तारकाखचित आकाश प्रसिद्धच आहे सृष्टीचा. त्यात मानवी जगतही आलेच. आपल्याला कसा प्रत्यय येतो, आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, आपल्या भोवतीचे जग आपल्यावर कोणता ठसा उमटवते, यातून आपली अभिव्यक्तीची दिशा ठरत असावी. त्यात काही संस्कारांची भर पडत असावी. साहित्यकृती, पेंटिंग्ज, चित्रपट, तत्त्वज्ञान इत्यादी. मला आपल्या भोवतीचे मानवी जग सतत समजून घ्यावे असे वाटत असल्यामुळे वर्तमानपत्रे, राजकीय आर्थिक विश्लेषणे, चळवळींची माहिती यांचीही भर पडते. हे सगळे संस्कार होत असताना मला लिहावेसे वाटते. लिहिणे ही माझ्या बौद्धिक आणि भावनिक
क्रियांची निष्पत्ती असते. हा काही भाग होता. पूर्ण परिशिष्टच महत्त्वाचं आहे. पुढे कवितेव्यतिरिक्त कथा लिहिल्या या संबंधीचं विवेचन आहे. आणि शेवटचा भाग आहे. अलीकडच्या या काळात मी लिहिलेल्या या काही ओळी पहा. अपेक्षित आणि योग्य वेळेच्या आधीचे फळ पिकून गेलं 20व्या शतकाचं. मुठीत मावतील एवढ्याही बिया हाताला आल्या नाहीत. आपल्याच डाव्या उजव्या डोळ्यांना फसवण्याच्या चळवळी मात्र चालल्या. आठवणींच्याही पलीकडे गेलेल्या धूसर धुक्यासारख्या भूतकाळातून काळ्या घट्ट शाईसारख्या गडद वर्तमानात फेकले गेलो औचित. हे मी आपल्या काळाचं केलेलं एक वाचन आहे. कवितेच्या बाबतीत हे बरोबर की चूक असा काही प्रश्न नसतोच. तो एक प्रत्यय असतो. मी एका कवितेत रचनेची एक प्रक्रिया सांगितली आहे. गोष्ट रचणं सोपं नसतं. जे घडलं ते जसंच्या तसं लिहून काढायचं असं नसतं. घडताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची. जे घडलेलं असतं त्या पलीकडे न घडलेलंही असतं. घडलेलं दिसतं, कळतं, त्या पलीकडे न दिसणारं, न कळणारंही असेल. गोष्ट लिहिणं असो की कविता लिहिणं असो, समग्र वास्तव शब्दात सामावतंच असं नाही. आपल्या मनात जे वास्तव प्रतिबिंबित होतं ते आपण आपल्या भावना, विचार, कल्पना यांच्या माध्यमातून कागदावर साकार करतो. जे लिहिलेलं असतं त्यातून आपल्या मनातल्या वास्तवाला आकार मिळतो. ते आपण अनुभवलेल्या वास्तवाचा अर्थ लावणं असतं. वर म्हटलेलं आहे, घडताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची. खरं तर लिहिताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची हाही प्रश्न असतो. जे घडलं ते जसंच्या तसं लिहून काढायचं असं नसतंच. त्यात ही कुरतड मिसळत राहते. अनुभवलेल्या वास्तवाचा लिहिताना पुन्हा अनुभव घेणं असं ते स्वरूप असतं. ही कुरतडही लपवता येत नाही. अर्थातच कोणत्याही कवितेला, कथेला, कादंबरीला जे रूप मिळत असतं ते या कुरतडीमुळे मिळत असतं. तिचं स्वरूप व्यक्तिगत किंवा सामाजिक असं नसतं. त्यात दोन्ही गोष्टी मिसळलेल्या असतात. कदाचित मी कवितेतून, ललित वैचारिक लेखनातून ही कुरतड व्यक्त करू शकत असेन. त्यामुळे मी पुन्हा कथात्म साहित्याकडे वळलो नसेन. कदाचित कविता हा रूपबंध माझ्या सर्व स्फुरणांना, प्रस्फुरणांना सामावून घेणारा असेल म्हणून मी कविता लिहित राहिलो असेल. मी कविता लिहायला लागलो तेव्हापासून पांढऱ्या कागदावर काळ्या रेषा ओढायला लागलो. तेही अजूनपर्यंत सुरूच आहे. त्या निःशब्द कविता आहेत असे म्हणता येईल. आणि वाचाभंगचा शेवट आहे. कोणतीही भाषा न समजणाऱ्या या काळात कवितेचं प्रारब्ध आपल्या प्रारब्धासारखंच स्तब्धता घेऊन आलं आहे. कवितेचं प्रारब्ध आपल्या प्रारब्धासारखंच स्तब्धता घेऊन आलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटच्या पानावर हे एक रेखाटन आहे. हे वाचाभंग या संग्रहातल्या कविता आणि त्यातलं परिशिष्ट यातला काही भाग होता. वसंत आबाजी डहाके.